खाली नदी आहे बाहेरच निघणं पाणी नाही पण त्याचं जमिनीतून पाणी आले काय पावसाचं आलं त्यातून आलेलं आहे काय पूर्ण ओलं होतं पूर्ण सगळं 3 दिवस झाले पण अजून पाणी आता खाली तिरू प्रकल्प म्हणून खाली आहे पाणी जास्त झालं तो आपण बघणार आहे तलाव आहे मोठा याच्यावर नदी आहे तिरू नदी त्या तिरू नदीचं पाणी पूर्ण त्या प्रकल्पात जाण्याकडे हे पूर्ण मोठा जवळपास इथं 4-5 फूट पाणी रस्त्याच्या खाली रस्ता पण पाण्यात होता रस्ता पण पाणी पूर्ण असं पाण्यानं पार आता खाली आपल्याला वेळ लागेल जायला नाही तर एवढे ऊस पीक सोयाबीन काहीच नाही काही खरडून जमिनी गेलेले हा का तुमचा पंचनाम्याच्या बाबतीत काय अडचण आहे कोणी पंचनामा नाही आलंच नाही गावात तरी आलं शेड केला आपलं शेड तिरू नदी आहे काय 1 किलोमीटर पाणी इथं 2 नद्या दोन्ही नद्या एकत्रित येऊन पंचनामा झाला मंडळाधिकारी आणि साहेब आहेत की भोसले साहेब आणि तहसीलचे साहेब बोला उडते कोणी चालले साहेब इथं बघायला बी नाही मंडळाधिकारी उडते काही हे केलेत त्यांनी प्रमाण लय कमी आता 35% नुकसान दाखवलं म्हणजे एक गुंठ्याला 29 रुपयाची बदल मंडळ अधिकारी या इकडे पुढे इथे येतं पुढे आता तुम्हाला पंचनामे निकष कसे तुम्ही हे करता ऑगस्ट महिन्यामध्ये काही ऑगस्ट आता 100% क्षेत्र दाखवलेलं आहे सर आता हे शेतकरी म्हणतात काय पंचनामा नाही झाला पूर्ण 100% पंचनामा नाही सरसकट पंचनामा केला असं समजायचं का त्यांनी सगळ्यांची नावं जेवढं काय त्यांचं हेक्टर आहे जेवढं हेक्टर आहे ते सगळं येणार क्षेत्र 100% शेतकरी तुम्ही मग शेतात न जाऊन सुद्धा तुमच्याकडे जे काही नोंद आहे त्या पद्धतीने तुम्ही लावताय का हो सर पीक पेरणी जर ह्यांनी केली नसेल नाही पीक पेरा केलं तर नाही तसं नाही ना आमच्या भागामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगून पीक पेरीचं सॉफ्टवेअर न चालल्यामुळे नाही ही पीक पाहणी म्हणलं नाही सर जर पडीक जर असलं तर ते क्षेत्र घेत नाही पिकं तर पाहिजे ना शेतात आता तुम्ही मला सांगा तुम्ही जर ऑफिसमध्ये बसून केलं असेल ना नाही पण ह्या शेतकऱ्याला माहित नाही ना तुम्ही इथं आलाय आणि चालणार नाही ना तुम्ही कुठल्या याच भागातले ना मग तुम्ही पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना वर आम्ही किती रुपये त्यासाठी भांडू शासनावर पण अधिकारी म्हणून तुम्ही हे सगळं करून घेतलं पाहिजे ना नाही करून घेतलं सर 100% क्षेत्र नाही आता 2 शेतकरी इथे आहेत सुरेश ऐका जर आता 2.5 एकरचा शेतकरी हा फक्त पाहिजे ना अंदाजे जरी लावली यांनी तरी व्यवस्थित लावायला पाहिजे आता बघा तुम्ही या शेताकडे बघता याला तुम्ही जर 33% वगैरे म्हणणार असेल नाही सरसकट घ्यावं लागेल ऑगस्ट मध्ये कमी क्षेत्र घेतलं आणि ह्या सप्टेंबर मध्ये 100% राहिलेलं क्षेत्र घेतलेलं त्याच्यामुळे 100% झालं पहिल्याचं कमी होतं पंचनामे साईटवर येऊन करता का नाही करत येतो सर आता ह्यांचं नाही ना झालं महत्वाचा प्रश्न असा आहे दादा की इथं तिरू नदीच्या काठच्या जमिनीचा जो मोठा महापुराचा जो प्रवाह आला त्याच्यामध्ये खचून गेलं कितीतरी एकर जमीन पूर्ण आता 2.5 एकरचा शेतकरी आहे हा सुरेश माने आज सुरेश मानेची 1 गुंठा सुद्धा जमीन शिल्लक नाही पूर्ण खरडून गेली मी काय करतो मातीचा कण सुद्धा नाही त्या जमिनीमध्ये मालेराव साहेब जसं म्हणतात ना मी वरती कलेक्टरांशी बोलतो कलेक्टर प्रांतांना सांगतील मग ह्यांच्या पण निरोप येईल आणि हे ह्यांच्यावर काय बोलून होणार नाही नाही हे करतील तुम्ही करतील असा आम्ही विश्वास दाखवतो पण उद्या जाऊन या गावामध्ये समजा महिन्यानंतर कळालं की इथं पंचनामेच झाले नाही तर ह्यांच्यापेक्षा मी वाईट होईल नाही दादा तसं होणारच नाही मी तुमच्या विश्वास ठेवतो तुम्ही इथलेच लोक आहात शेतकऱ्याची मुलं आहात फक्त सरसकट तुम्ही पंचनामे करा दुसरं काय की ज्याची आता तुमची नदीजवळची जमीन आहे ना ती जर खरडून गेली असेल तर पूर्ण पंचनामा त्याचा होणार 47,000 रुपये आत्ता ते वाढवावं असं आम्ही सरकारला सांगतोय 47,000प्रमाणे तुम्हाला तिथं पैसे मिळतील पण तिथं सुद्धा ती 10 गुंठे गेली 20 गुंठेच गेली असं करू नका पूर्णच गेली असं आपल्याला दाखवलं दादा आमची विनंती अशी आहे शेतकऱ्याच्या वतीनं की खरडून गेलेल्या जमिनीमध्ये 1 कण सुद्धा मातीचा नाही दगड गोटे येऊन पडलेले आहेत आता ती जमीन कुठल्याही प्रकारनं कसायला येणार नाही जमिनीची ती वाहतूक करता येणार नाही उन्हाळ्यामध्ये तरी किमान उन्हाळ्यामध्ये त्या जमिनीमध्ये ज्या धरणं कोरडे पडतात तिथला जो गाळ उपसला जातो तो गाळ उपसून त्या शेतकऱ्याच्या वाहून गेलेल्या मातीचा पुनर्भरण जर केलं त्या जमिनीला पुनर्जीवित केलं तरच हा शेतकरी जिवंत राहणार आहे अन्यथा ह्या 47,000 रुपयांनी ह्यांचं काही वाकडं होणार नाही नवीन धोरण शेतकऱ्याला घ्यावं लागेल आणि काहींचं काय झालंय माती गेली खडून
आणि तर दगड येऊन बसले फार बोरगाव धडकणारा नदीकाठचा सगळा एरिया तसा कोल्हापुरी बंधारे आहेत साहेब आणि इथं. आज रोजी ह्यांनी जे मदतीचं धोरण ठेवलंय गुंट्याला आम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं 29 रुपये मदत होलेली आहे. एक मिनिट 8,500 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे. आमचं नुकसान ह्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये 35% दाखवले. 35% नुकसान दाखवलं तर ते गुंट्याला 29 रुपये भेटत आहेत. आता ही जमीन आहे ही जी पाणी आहे, पाण्याखाली आहे. हे गुंट्याला 29 रुपयाला एक गेलेलं काढायला सुद्धा मजूर भेटणार अशी परिस्थिती आहे वाईट आहे. या मुद्द्यावर आपण प्रशासनाला काय विनय साहेब कुठे गेला नाही आम्ही. तुम्ही सरसकट जेवढं एकरेज आहे तेवढं द्या. ह्यांना काही मिळणार नाहीये, कुणी शेतात जाऊ शकणार नाही, सुगी होणार नाहीये. त्यामुळे जे शेतात आहे ते काही बाहेर निघत नाही, 1 रुपया सुद्धा त्यांना मिळत नाही. दुसरं काय झालं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण काय करतो 50,000 रुपये हेक्टरी का मागतो एक समजून घ्या की जेव्हा गेल्या वेळेस 1 रुपयाचा पीक विमा आला होता तेव्हा 5 ट्रिगर होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये लोकल कलॅमिटी असतं आणि अजून काही बरेच होते. तर या सरकारने काय केलं, इलेक्शन संपलं तर त्यांनी 5 पैकी 4 ट्रिगर काढले, एकच ठेवलाय तो आहे फक्त तुमचा कापणी प्रयोग. आता ह्याच्यात काय झालंय की ही जी अतिवृष्टी झालेली आहे तो येतो लोकल कलॅमिटीमध्ये. तेच काढल्यामुळे तुम्हाला विमा कंपनीकडनं पैसा मिळणार नाही. नाही तर पूर्वी तुम्हाला फोन करायला लागत होता, आता कुणी तुम्हाला भाव देत नाही. आता सोयाबीन, आता इथं सोयाबीन म्हणून सांगतो, यांना 51,000 रुपये तुम्हाला मिळाले असते विमा कंपनीचे गेल्या धोरणाप्रमाणे. आता बदललेल्या धोरणाप्रमाणे तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आता मिळालेत का काही? कपाशीला जो काय धोरण होतं जे यांनी बदललं, पूर्वीचं धोरण विमा कंपनीचं असतं तर यांना 54,000 मिळाले असते कपाशीला, आज यांना 0 रुपये मिळणार आहे. म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं आहे आम्हा सगळ्यांना की आपल्याला 50,000 रुपये पर हेक्टर हे शेतकऱ्यासाठी तिथं आपल्याला मागावं लागतील. एक तो मुद्दा आहे. त्यानंतर सरसकट पंचनामे जो आत्ता तुम्ही सांगितला तो मुद्दा. त्यानंतर एक खरडून गेले त्याला एक निधी वाढवून द्यावा. त्यानंतर ओला दुष्काळ. आता ओला दुष्काळ का, तर तुमची मुलं आता कॉलेजमध्ये असतील, बरोबर आहे, तर आता ती फी तुम्हाला भरता येणार नाही. मग ती जी फी आहे ती सुद्धा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर माफ होऊ शकतं. त्यामुळे तो एक मुद्दा. आणि कर्जमाफी. आणि आता तुम्ही जर शेतकरी म्हणून अडचणीत आला तर मजूर जाणार आहे का शेतात? जाऊच शकत नाही. आणि जर गेला तरी निघणारच नाही, त्याला पैसा मिळणार नाही. त्याला म्हणलं इथं सगळं आहे ते तूच घेऊन जा म्हणून. त्यामुळे आपल्याला मजुराचा सुद्धा मुद्दा घ्यावा लागणार आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आपण आता पाठपुरावा करतोय. हा नाही, बागेत घ्यावं लागेल ना. नाही, ऊसाच्या बाबतीत फक्त एक आहे की जो ऊस पाण्याखाली गेला असेल ते घ्यावं लागेल आणि जो नाही गेला ते कदाचित नाही बसला, घ्यावं लागेल. पंचनामा केला, पुढचे 3 वर्ष कुठलीच मदत भेटत नाही असं नाहीये. मी बीड जिल्ह्यामध्ये कलेक्टरांना भेटलो, आरडीसींना भेटलो, त्यांना हाच मुद्दा विचारला की काही अधिकारी असे सांगतात 3 वर्ष कुठलंच आम्हाला सरकारी बेनिफिट मिळणार नाही. अजिबात तसं नाही, खोटं आहे ते सगळे. कुणी सांगितलं तुम्हाला? तलाठी ते इथंच आहेत ना, कुठं काय नाही, असं अजिबात नाही. तुम्हाला जर तिथं खरडून गेली असेल आणि उद्या परत खरडून गेली पुढच्या वर्षी तरी तुम्हाला पैसे मिळणार. त्यामुळे असं समजू नका की एकदा मिळालं तर परत मिळत नाही. पंचनामे करायला तयार नाहीत ना. नाही, करतात ना, करावंच लागेल. 3 वर्ष त्याच्यावर काहीच करता येणार नाही. थोडं